नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे हरियाणा राज्यातील जिंद शहरामधील। याच जिंद शहरामध्ये सपना राणी राहायची। या सपना राणीचे काही वर्षापूर्वी वीरेंद्र नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालेले होते। वीरेंद्र आणि सपना यांचा संसार सुरुवातीला अतिशय आनंदात सुरू होता। घरात कशाचीही कमी नव्हती, मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होतं। 2020 मध्ये वीरेंद्र यांचं दुःखद निधन झाले। आता ही सपना एकटी राहिलेली होती। या सपना राणीला मुलं वगैरे नव्हते, त्यामुळे सपना राणीवर मुलाबाळांची देखील जबाबदारी नव्हती। मात्र आता एकटी असल्यामुळे स्वतःचे कामे स्वतः करावी लागत होती। मार्केटला जाणे, बाजारात जाणे असे अनेक कामे सपना ही स्वतःच करू लागलेली होती। आजच्या तारखेला या सपनाचे वय केवळ 24 वर्षाचे होते। अगदी तारुण्यामध्ये विधवा झालेली होती, त्यामुळे तिला शरीर सुखाची उणीव भासू लागली। आपला कोणीतरी हवा असं तिला वाटू लागलं। 2021ची गोष्ट असते। अशातच सपना राणी ही एका मॉलमध्ये कपडे विकत घेण्यासाठी जात असते। त्या ठिकाणी कपडे बघत असताना तिची नजर एका 46-47 वर्षाच्या व्यक्तीवर जाते। हा व्यक्ती सपना राणीचा पाठलाग करत असतो। जेव्हा सपना राणी त्याला बघते तर तो व्यक्ती ओळखीचाच होता। एका शहरातील नामांकित करोडपती व्यक्ती होता, बिजेंद्र सिंह मोर। या बिजेंद्र सिंगला देखील सपना राणी बघत असते आणि बिजेंद्र सिंग देखील सपना राणीला बघत असतो। आता दोघेही एकमेकांकडे बघत होते। त्यावेळी बिजेंद्र सिंग बोलतो की, सपना राणी, तू या ठिकाणी कशासाठी आली आहेस? सपना राणी म्हणाली, अच्छा, तुम्ही मला ओळखलंय, मी देखील तुम्हाला ओळखलं, मात्र माझी हिंमत झाली नाही तुमच्यासोबत बोलायची। मी या ठिकाणी कपडे खरेदी करण्यासाठी आले आहे। बिजेंद्र सिंग बोलतो, मला चांगल्या प्रकारे ओळखलं की नाही? मी एक बिझनेसमॅन आहे, संपूर्ण शहर मला ओळखते। अशा प्रकारे हा बिजेंद्र सिंह सपनासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो। आता ही सपना राणी या बिजेंद्र सिंहासोबत मनमोकळेपणाने बोलू लागली। गेल्या काही वर्षापूर्वी माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मला एकटी राहावे लागत आहे। सर्व कामे स्वतःलाच करावे लागतात। मला मुलबाळ देखील नाही। विजय सिंग मोर बोलतो, एक गोष्ट बोलू का, तुला वाईट तर वाटणार नाही ना? मला तुझा नंबर देते का? मला तुझ्यासोबत बोलायचं आहे। आणि ही सपना राणी देखील विजय सिंगला आपला मोबाईल नंबर देऊन टाकते। त्यानंतर दोघीही मॉलमधून निघून जातात। घरी गेल्यानंतर बिजेंद्र सिंह सपना राणीला कॉल करतो, तू कशी आहेस आणि काय करत आहे? तर ही सपना राणी बोलते की सगळं काही ठीक आहे, सध्या मी स्वयंपाक बनवत आहे। हा विजय सिंग जवळपास अर्धा तास या सपना राणीसोबत बोलत असतो आणि त्यानंतर विजय सिंग हा सपना राणीला असेच फोन करत असायचा। एक दिवस विजय सिंग सपना राणीला म्हणाला, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तू सहमती दर्शवते की नाही या गोष्टीची मला थोडी भीती वाटत आहे। तर सपना बोलते, बोला, बिनधास्त बोला, कशाला घाबरता, टेन्शन नका घेऊ। या विजय सिंगची आता हिंमत वाढली आणि म्हणाला, माझी अशी इच्छा आहे की तू माझ्या संपर्कात यायला पाहिजे, कारण मी देखील एकटा राहतो, आपण दोघे सोबत राहू। तर सपना राणी बोलते, ठीक आहे, तुम्ही म्हणत आहे तर मी तुमच्यासोबत राहू इच्छिते। मला देखील एकटं राहावं लागतं, त्यामुळे आपल्याला एकमेकांचा आधार होईल। आता या सपना राणीचं वय केवळ 24 वर्षाचं होतं आणि हा विजय सिंग मोर जवळपास 46-47 वर्षाचं वय होतं। या दोघात वयाचा खूप मोठा फरक होता। त्यानंतर सपना आणि विजय सिंग दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले। सपना राणीकडे आता कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती, कारण एका करोडपती व्यक्तीसोबत ती राहत होती। त्या ठिकाणी पैसा, ऐशो आराम, दागदागिने, भरजरी कपडे सगळं काही मिळत होतं। आलिशान बंगला, नोकर चाकर सर्व काही तिला मिळालं होतं। असेच दिवस जात असतात। आता वर्ष सुरू झालं होतं 2024। आता या सपना राणीला सर्व काही मिळालं होतं, ऐशो आराम, पैसा, बंगला, गाडी, मात्र एक गोष्ट तिला मिळत नव्हती, ते म्हणजे शरीर सुख, कारण दोघांच्या वयामध्ये खूप मोठा फरक होता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिजेंद्र सिंग हा करोडपती व्यक्ती होता, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त कामानिमित्त बाहेरच राहावे लागत असे। अधूनमधूनच तो घरी येत असायचा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिजेंद्र सिंग हा सपनाच्या दुप्पट वयाने मोठा होता। सपना केवळ 24 वर्षाची होती, तरुण मुलगीच होती। हा बिजेंद्र सिंह सपना राणीला जो खुशी पाहिजे होती ती खुशी तो देऊ शकत नव्हता। तिला शरीर सुख हवं होतं, मात्र शरीर सुख तिला मिळत नव्हतं। पूर्वीप्रमाणे ही सपना राणी आता देखील बाहेर मार्केटला किंवा शॉपिंगला बाहेर फिरायला जात होती। पैशाची तर तिला काही कमी नव्हती। आता वर्ष सुरू झालं होतं 2024। एक दिवस सपना राणी नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला गेली होती। त्यावेळी एका तरुणासोबत तिची ओळख होते, ज्याचं नाव असतं मोहित मालिक।
वय वर्ष 32. हा मोहित मालिक जेव्हा सपनाला बघतो तेव्हा तो तिला बघतच राहतो. सपना ही दिसायला खूप सुंदर असते आणि ही सपना राणी देखील त्यालाच बघत असते. हा मोहित मालिक सपना राणीच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखतो आणि मोहित माने सपना राणीला बोलू लागतो. आता त्या ठिकाणी दोघेही बोलतात. मोहित मालिक सपना राणीला विचारतो, तुम्ही कोणतं काम करत असता आणि कुठे राहता? तुमचं घर वगैरे कोठे आहे? अशा प्रकारे विचारू लागतो. या सपना राणीची पहिल्यांदाच मोहित मालिकसोबत ओळखी झाली होती. तरी देखील त्या व्यक्तीला सर्व कहाणी ती सांगायला सुरुवात करते. बोलते की माझ्या पतीचं निधन झालं, मी एकटी पडली, मला मूलबाळ नाही, मी करोडपती नामांकित बिझनेसमॅनसोबत लिव्ह इनमध्ये राहते आहे, मात्र मी लग्न केलं नाही. आता मोहित मालिक बोलतो की खरोखरच सपना राणी, तू खूप सुंदर आहेस आणि मनाची देखील साफ आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. करशील का माझ्यासोबत लग्न? मला तू खूप आवडली आहे. सपना राणी बोलते, हो करेल ना. कारण सपना राणीला देखील एका तरुणाची गरज होती. तिला शरीर सुख हवं होतं. सपना राणी म्हणाली, हो नक्की मी तुमच्यासोबत लग्न करेल, मात्र मला थोडा वेळ द्या. अशा प्रकारे या दोघांची त्या ठिकाणी चर्चा झाली. त्यानंतर दोघे आपापले मोबाईल नंबर एक्सचेंज करतात आणि इथून पुढे या दोघांचे मोबाईल नंबरवर बोलणं सुरू झालं. गप्पा गोष्टी करता करता दोघांचेही प्रेम संबंध जुळले आणि त्यानंतर सुरू झाला वासनेचा खेळ. विजेंद्र सिंग हे घराबाहेर गेले की सपना राणी मोहित मालिक याच्यासोबत वेगवेगळ्या लॉजमध्ये जायची आणि मोहित मालिकसोबत संबंध बनवायची. असेच दिवस जात असतात. आता वर्ष सुरू झालं होतं 2025. 2025मध्ये सपना राणी आणि मोहित मालिक या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते आणि दोघांमध्ये संबंध देखील सुरू झालेले होते. आता ही सपना राणी मोहित मालिकच्या प्रेमात आंधळी झाली होती. कारण मोहित मालिक जवान होता आणि दोघांच्या वयात देखील जास्त फरक नव्हता. या सपना राणीला मोहित मालिक शरीर सुख भरभरून देत होता. त्यामुळे सपना राणीने करोडपती विजेंद्र सिंग याच्यासोबत न राहता मोहित मालिकसोबत राहण्याचा तिने विचार केला. त्यानंतर ही सपना राणी विजेंद्र सिंग मोरला सोडून देते आणि 2025 पासून मोहित मालिक याच्यासोबत राहू लागलेली होती. दोघेही सोबत लिव्ह इनमध्ये राहू लागले आणि हरियाणा येथे मटका सटकाचा बिझनेस करतात आणि त्याच ठिकाणी एक जमीन देखील विकत घेतात. सगळं काही ठीकठाक सुरू होतं. सपना राणी आणि मोहित मालिक यांचा संसार आनंदात सुरू होता. इकडे विजेंद्र सिंग सपना राणीला विसरण्याचा प्रयत्न करत होता. कारण विजेंद्र सिंग हा एकटाच राहत होता. त्याला सपना राणीचा सहारा मिळाला होता, मात्र ती देखील त्याला सोडून गेलेली होती. असेच दिवस जात असतात. हरियाणामध्ये एक रिनिया नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी विजेंद्र सिंह यांचे ट्यूबवेल होतं. 4 मे 2026ला विजेंद्र सिंह सकाळी यावेळी फिरायला गेलेले होते. त्यावेळी अचानक एक कार भरधाव वेगाने त्यांच्याजवळ आली आणि विजेंद्र सिंग याला कारमध्ये टाकून घेऊन जातात. विजेंद्र सिंग यांचं कोणीतरी किडनॅप केलेलं होतं. त्यानंतर विजय सिंगचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात जातात आणि तक्रार दाखल करतात. पोलिसांनी तात्काळ एक टीम तयार केली. तारीख होती 5 मे 2026. विजय सिंग मोरे यांचा शोध घ्यायला सुरुवात करतात. उरई पोलीस स्टेशनचे दरोगा सूर्यभान, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप, अशोक कुमार, अमृत हे 4 पोलीस कर्मचारी आपल्या कारने जात असतात. मात्र अचानक त्यांचा कारचा अपघात होतो आणि त्यात चौघांचाही दुर्दैवी मृत्यू होतो. मात्र पोलीस आपलं काम करत होते. पुन्हा त्यांनी दुसरी टीम बनवली. SP विजय कुमार सिंह या प्रकरणाचा तपास करत होते. विजय सिंग मोर मागच्या 4-5 वर्षापासून कोणती महिला राहत होती या महिलेचा शोध घेतात, जिचं नाव असते सपना राणी. मात्र या सपना राणीचा पत्ता लागत नव्हता आणि मोहित मालिक याचा देखील शोध लागत नव्हता. सपना राणी आणि मोहित मालिक या दोघांना शोधून शोधून पोलीस परेशान झाले होते. शेवटी इनाम देण्याचं ठरवलं. जो कोणी सपना राणी आणि मोहित मालिक यांना शोधून काढेल त्यांना 50-50 हजाराचं बक्षीस दिलं जाईल. अशा प्रकारचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात येते आणि दुसरीकडे पोलिसांची टीम या दोघांना शोधत होते. तारीख होती 29 जुलै 2026. थाना कौदौरा चितोला फार्म हाऊस जवळून मोहित मालिक आणि सपना राणीला पोलिसांनी शेवटी अटक केली आणि त्यांची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला सपना राणी पोलिसांना काहीही सांगत नव्हती. पोलिसांना गुमराह करण्याचं काम करत होती. जेव्हा पोलिसांनी दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा दोघेही पोपटासारखे बोलू लागले. सपना राणी पोलिसांना सांगायला सुरुवात करते, साहेब मी जेव्हा 2025मध्ये विजेंद्र सिंह याला सोडून मोहित मालिकसोबत राहू लागली. विजेंद्र सिंग हा सपना राणीवर दबाव टाकायचा, म्हणायचा की तू मोहित मालिकला सोडून दे, माझ्याजवळ येऊन राहा, मला तुझ्याशिवाय कोणी नाही, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही.
तू मोहित मालिकसोबत लग्न कशाला केलं? तू माझ्याजवळ ये. तू जर माझ्याजवळ राहायला आली नाही तर मी दोघांनाही जीवे मारून टाकेन. दोघांनाही सोडणार नाही. अशा प्रकारे विजेंद्र सिंह हा सपना राणीला बोलत असायचा. मात्र सपना राणीला विजय सिंग सोबत राहायचं नव्हतं. या विजय सिंगच्या धमकीला ती कंटाळली होती. त्यामुळे सपना राणी आणि मोहित मालिक विजेंद्र सिंह याला संपवण्याचा प्लॅन करतात. मात्र या दोघांची हिंमत होत नव्हती. हे काम करण्यासाठी त्यांना एका साथीदाराची गरज होती. त्याच दरम्यान हरियाणातील एक सरपंच होता, ज्याचं नाव होतं आझाद सरपंच. या आझाद सरपंचने काही वर्षापूर्वी विजय सिंगला 5 करोडला शेती विकलेली होती. मात्र विजय सिंग शेतीचे पैसे परत करत नव्हता. या गोष्टीवरून आझाद सरपंच आणि विजय सिंगमध्ये दोघात वाद सुरू होते. मोहित मलिक आणि सपना राणी विचार करतात की हा सरपंच आपल्याला साथ देऊ शकतो, कारण हा सरपंच विजेंद्र सिंहचा दुश्मन आहे. त्यानंतर सपना राणी आणि मोहित मलिक या आझाद सरपंचाच्या संपर्कात येतात आणि तिघांनी मिळून विजय सिंगला संपवण्याचा प्लॅन करतात. त्यासाठी मोहित मलिक 15 दिवसापासून या विजय सिंगचा पाठलाग करत असायचा. श्री भगवान संजू, मोहित मालिक आणि अमरीन सुहाग हे चौघेही मिळून 4 मे 2026ला सकाळच्या सुमारास या विजय सिंगला जबरदस्तीने कारमध्ये डांबून किडनॅप करतात. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून करतात. उत्तर प्रदेशच्या जलालपूर पोलीस स्टेशन अंतर्गत एक जंगल आहे, कुपरा नावाचं जंगल. या कुपरा जंगलामध्ये विजय सिंगचा मृतदेह 40 लिटर डिझेल टाकून पेटून दिला जाते. त्यानंतर पोलीस सपना राणीला आणि मोहित मलिकला त्या जंगलामध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी फक्त विजेंद्र सिंगची केवळ हाडांचा सांगाडा उरलेला होता. मृतदेहाचे हाडे काही अवशेष PM करता पाठवून दिल्या जाते. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झालेली आहे. मित्रांनो, ही महिला एक चरित्रहीन महिला होती. केवळ वासनेमुळे करोडपतीची तिने हत्या केली. ही घटना सांगण्याचा एकच उद्देश आहे, कोणाच्या भावना दुखवणे नाही, तर तुम्हाला जागरूक करण्याचा आहे. अशा घटनांपासून सतर्क राहा, काळजी घ्या. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.